थांबायचं आहे तसंच. श्री हिम्मतराव सोळंके यांना विनंती करतो की त्यांनी समोर यायचंय आणि त्या वैभव सुभाष पवार यांचा सत्कार करायचा आहे थोडं फास्टली. आनंद जालिंदर चव्हाण नेवासा सिनियर फुल स्टॅक डेव्हलपर MCA तो सत्कार स्वीकारायचा आहे. कृपया विनंती करतो की त्यांनी फास्टली समोर यायचंय. यानंतर सुभाष दादा पवार यांना विनंती करतो की त्यांनी याच्या पुढचे सत्कार करायचे आहेत. यानंतर पुढे आहे मोहित संजय सुरवसे यायचंय आणि आपला सत्कार जो आहे. त्यानंतर गौरव सुरेशराव सोळंके MBA BBA MBA पुणे. मी ज्यांचं नाव घेतोय पुढील विद्यार्थी आहेत प्राध्यापक दहिराम श्रुती सागर सोळंके या जर आलेल्या असतील तर यानंतर श्रुती सागर सोळंके यांचा सत्कार होत आहे. त्यांचं MSc BEd झालेलं आहे अँड JEE टीचर आहेत ते स्टेजवरती बोलवतोय. त्यांनी समोर यायचं आहे. सेकंड इयर DEd BEd आहे. त्यानंतर पुढे आहे शुभम लक्ष्मणराव चव्हाण त्यानंतर वैजनाथ चव्हाण युवक कल्याण मंत्रालयाकडून 2024 आणि मारा घरना मारा मम्मी पप्पा 9वी शिकेल सगळ्यात जास्त शिकेल होता 12वी पर्यंत मारा काका होता. दुर्दैवाने 2017 मध्ये ऍक्सिडेंट पण निधन होईल. वनानंतर मला मार्गदर्शन करणार कोण नव्हतं. मग मारीच मी वाट कारण की तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. वामनराव पैका तर आहेस आपलं नवच स्वतः कारण होतं की तू मग दुसऱ्यावर भरोसा पर तिथला दिवस डिपेंड राहणार. जर तू मग स्वतः इंद्रधनुष्य शिवधनुष्य उचली तरच तू मग तुडीने राम होणार. तू मग रावण यमच जाणार ना. मग सगळ्यात महत्वाची गोष्ट जर शिक्षण. पण आता आपण इथलं शिक्षण करेलच यासोबत अजून एक महत्वाची गोष्ट सुरू लागत की ध्येय जो आणि ताकद. चुकच आपलं स्वप्न जे राहायचं ना मोठं पाहिजे. नानाला स्वप्न डॉक्टर अब्दुल कलाम का तर स्मॉल एम इज अ क्राईम. तुम्हाला जर जितलं नानू स्वप्न जवळ जितलं तुम्हाला एम नानू असणार तुम्हाला गुन्हा मोठं असणार. वनामुळं स्वप्न मोठं जो स्वप्न मोठं जो काही पैसा लागता नाही आपल्याला फक्त सौन स्वप्न जो इथं 50 रुपये मिळवसून पण 50 जो इथं 20 रुपये मिळवसून आपण. मग स्वप्न मोठं जो स्वतःना हात मग मनगट मग बळ राहील काळाचा मग धग राहील अंग मग ताकद राहील एवढं जर हाशिव तर माणूस क्या बी जाणार 0 ते 1 कधी पण होणार. आणि हो पण वजन उदाहरण की तुम्हाला समोर तुम्हाला म्हणे सत्कार करायला लागेल तर ये वच जिद्द चिकाटी यापेक्षा माणूस स्वप्न मोठं होतो. मी कधी MPSC नो पेपर देतो नाही का मला माहिती होतं की मन महाराष्ट्र मध्ये राहणार कितला दिवस मराठी काम करत. म्हणून आता ये माझी ताई लक्ष्मीताई घणीवारी बोली की वर लोक काय की घिसाड्यानं पोरी येऊ घिसाड्यानं पोरी येऊ उतर हा मुद्दामून मारी जात प्रत्येक पॉडकास्ट मग की घिसाड्यानंच होऊ मा हरीनं पोरेचं घिसाड्यानं पोरेचं का त्यांनी लोकांना बी कळी पाहिजे की 35,000 लोकसंख्या असेल एक समाज मग बी एक मोठं अधिकारी होऊ शकत. आता हुया जो लागेल लंडन मग आपलं लोक शिकेलचं किंवा हे भैयाचं US मग एन्व्हायरमेंटल सायन्स करेलचं आपल्या मग MD लोकचं आपल्या मग आर्किटेक्टचं CAचं मग हे कशा पद्धतीनं फक्त आपलं सु एक संगम नव्हतो. आपली संघटना एवढी मजबूत नाही. काल परवापर्यंत आपण जो की मराठा समाज नाही अशिक्षित माणूस कोटीभर लोक मुंबईमध्ये जायचं म्हणून आरक्षण मिळायला हवं हे का व्हावं लागेल कारण वावना पात्र लोक उभाच आहे. आपल्या पात्र 10 संघटना व्हायचं आपले 10 लोकांना वेगळा नेता व्हायला. वौपतिकाकाराने मार्या एवढी ऐपत नाही किंवा वौपतिका बी करणी पाहिजे. आपल्या प्रत्येकने एक महत्वाकांक्षा राहील माणूस हे पॉवर चुकायचं आपलं पॉवर सिकिंग ॲनिमलचं प्रत्येक माणूस वाटत की पॉवर मारा हात पाहिजे. पण मी काही की मारू म्हणणं येमचं की क्या तरी समाजनं तुम्ही दिलो लागस तर तुम्ही पण एक सगळं मिळून एक संघटना समविचारी लोक आहे. प्रत्येकच पावरनं लोक नेम वाटत आता संघटना इथले होईल प्रत्येक संघटना नेम वाटत की आपला समाजनं उत्कर्ष होणं. पण ही उत्कर्ष कधी होईल ज्यावेळेस सगळं विचारी. खरं तर शहरामध्ये प्रथमच म्हणजे महाराष्ट्र राज्यातून पहिल्यांदाच घिसाडी समाजाचा जो विद्यार्थी आहे जी गुणगौरव आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे. यामागचा आमचा उद्देश असा होता की आमच्या समाजाचे जे काही विद्यार्थी आहेत जे शिकत आहेत किंवा आत्तापर्यंत शिकलेले आहेत या सगळ्यांना एकमेकाचं इंटरॅक्शन होणे या सर्वांचे एकमेकाशी संबंध होणे किंबहुना पुढच्या दिशेच्यासाठी एकमेकाचं मार्गदर्शन मिळणे हा याच्यातला प्रामुख्याने मोठं होता. आणि आज आमच्या समाजाचा आम्हाला अभिमान आहे की आमच्या समाजाचे जो आमचा एक पवार म्हणून UPSC म्हणून क्रॅक झाल्यासोबत त्याची निवड झाली आहे भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये. मी प्राऊड फील करतो ॲज अ घिसाडी म्हणून ॲज अ घिसाडी समाजाचा सदस्य म्हणून
मला फार त्याचा अभिमान आहे. आणि आमच्या संयोजन समितीने गेल्या 2 महिन्यापासून या सत्कार समारंभाची तयारी केली होती. या ठिकाणी मी आवर्जून उल्लेख करेन की घिसाडी समाज जो तुमच्या नजरेमध्ये आहे की जो एका पालमध्ये राहतो किंवा एका दुर्लक्षित आहे असा नसून आज घिसाडी समाज हा जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये आमचे विद्यार्थी, आमचे मुलं हे प्रतिनिधी करतायत, काम करतायत, एक चांगल्या पॅकेजला काम करतायत. आणि काही लोकांचं ग्रीन कार्ड हे अमेरिकेमध्ये आहे. हे आम्हाला प्राऊडली या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो. आमच्यासोबत संयोजन समितीचे अंकुशराव चव्हाण हे प्राध्यापक आहेत लातूरमधून, यांनी विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अहोरात्र झटकले. यांच्यासुद्धा घिसाडी तेरमा बहुउद्देशीय सेवा संघ ही महाराष्ट्रातली पहिली नोंदणीकृत संघटना आहे. या संघटनेची काही ध्येय उद्दिष्ट आहेत. त्यापैकी समाजाची उन्नती करणे आणि समाजातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे हीच राहत आलेली आहे. या संघटनेच्या वतीने घिसाडी समाजातील गुणवंतांचा गुणगौरव सोहळा हा कार्यक्रम पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये होतो आहे. साधारणतः महाराष्ट्रामध्ये 1.5 लाख लोकसंख्येच्या आसपास असलेला ही जमात खेड्यापाड्यातून आणि दरी डोंगरातून आजही वास्तव्य करीत आहे. आमच्यासारखे 4 लोक शिकून पुढे आले म्हणजे समाज विकसित होत नाही. किंवा आज ज्या 162 विद्यार्थ्यांचा आम्ही सत्कार करत आहोत म्हणून हा समाज फार विकसित आहे असंही समजण्याचं कारण नाही. आजही आमच्या समाजातील लोकांकडे राशन कार्ड नाही, मूलभूत सुविधा नाहीत, कोणतेही कागदपत्र नाहीत आणि शासनाच्या अनेक योजनांपासून त्यांना वंचित राहावं लागते. म्हणून आमच्यातले जे सुशिक्षित आहेत त्यांचा जर असा गुणगौरव सोहळा घेतला तर त्यांनी तळागाळापर्यंतच्या व्यक्तीपर्यंत जावं आणि त्याला ह्या सगळ्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करावा. एवढंच नव्हे तर केवळ गुणगौरवांचा सत्कार केला म्हणून समाज सुधारत नसतो किंवा विकसित होत नसतो, तर त्यासाठी एक ध्येय उद्दिष्ट लागते आणि त्या ध्येय उद्दिष्ट या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवणं हे या संघटनेचं कर्तव्य आहे. एवढंच या प्रसंगी बोलतो. मी डॉक्टर अंकुशराव चव्हाण, सध्या दयानंद महाविद्यालयामध्ये मराठी विषयाचा प्रोफेसर आणि रिसर्च सेंटरचा डायरेक्टर आहे. आपल्या समाजाने ठेवलेलं आहे, तर काय कार्यक्रमाचे नियोजन आहे कसं ॲक्च्युली आमचा समाज हा खूप वंचित समाज आहे. घिसाडी समाज आहे आमचा, हा महाराष्ट्रात लेस दॅन 1% आहे. पण आमच्या समाजामध्ये काही लोकांनी एवढे चांगल्या पोझिशनवर आलेले आहेत, त्याच्यामुळे आम्हाला सर्वांना खूप प्राऊड आहे. जसा हा अक्षय भैया, त्यांनी IAFS क्रॅक केलं, म्हणजे UPSC क्रॅक करून IAFS अधिकारी झाला आहे. माझं नाव डॉक्टर पवार आहे. मी मिनिस्ट्री ऑफ पॉवरमध्ये एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून कार्यरत आहे. असे माझ्यासारखे खूप सारे लोक जे अधिकारी पदावर आहेत पण माहीत नाही आहेत लोकांना, त्यामुळे हा कार्यक्रम आयोजित केला आहे. याच्यामध्ये माझे काका ईश्वर काका म्हणून आहेत, त्यांनी हे पूर्ण कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. त्याच्यामध्ये खूप सारे नावं आहेत ॲक्च्युली. मॅडम, असं म्हटलं जातं का सरकारी सेवेत येण्यासाठी पैसा लागतो, वशिला लागतो. तुमचा काय अनुभव आहे? समाजाच्या माध्यमातून तुम्ही एवढ्या मोठ्या पदावर गेले, तुम्हाला काय वाटलं, कसं सिलेक्शन झालं तुम्ही? पैसा तर हे बघा, पैसा खूप महत्त्वाचा आहे लाईफमध्ये. पैसा कमावण्यासाठीच आपण पैसा आणि इज्जत जे समान आपल्याला पाहिजे हे खूप महत्त्वाचं आहे. पण हे करून पण आपण मेहनतीने खूप समोर जाऊ शकतो. आणि मेन म्हणजे आमचा घिसाडी समाज एवढा कमी आहे, तुम्ही बघत असता रस्त्यावर आम्ही धन मारून जे काम करतात ना त्या समाजातून आम्ही आलेलं आहे. त्यामुळे आमच्याकडे म्हणजे जे वेल्थ असते ना संपत्ती वगैरे जे पूर्वजाकडून म्हणजे ते आमच्याकडे नाही. आम्ही रोज ते धन मारणार, थोडंसं कमवणार, नंतर खाणार, अशी आमची सगळ्यांची परिस्थिती आहे. पण आमच्या आईवडिलांनी एवढे कष्ट करून आम्हाला समोर केले, त्यामुळे आज आम्ही या पदावर आहेत. नक्कीच खूप म्हणजे प्राऊड मोमेंट आहे आमच्या सगळ्यांसाठी. आणि हा समाज कोणाला माहीत नव्हता, म्हणजे खूप सारे अधिकारी लोक आहेत माहीत नाही आहेत, पण आता हे सगळे कार्यक्रमामुळे सगळ्यांना जाणीव होती की या पदावर या सेक्टरमध्ये लोक आहेत. शेवटचा प्रश्न असा आहे का समाजाच्या युवकांना काय संदेश देणार याच माध्यमातून कार्यक्रम? मी समाजाच्या लोकांना हा संदेश देईल की आमच्या समाजामध्ये मुली ह्या खूप अत्यंत हुशार आहेत. मुलींना समोर जाण्यासाठी मार्गदर्शन करावे आणि जे काही वडील आहेत त्यांनी आपल्या मुलींना कमी नाही समजायला पाहिजे. आणि जे पण आहेत त्यांना समोर जाण्याची इच्छा आहे. जसे की आता खासदार साहेब आले होते, त्यांनी सांगितले की तुमच्या समाजातल्या लोकांना आम्ही आर्थिक मदत करू, कारण आर्थिक मदतीशिवाय ॲक्च्युली मला असं वाटतं की समोर जाणं पॉसिबल नाही आहे. कारण आजकाल सगळे कॉम्पिटिशन एवढं जास्त वाढलं आहे ना की सगळेजण प्रयत्न करतात पण त्या
प्रयत्नामधून पण आपल्याला नॉलेज असणं, प्रत्येक गोष्टीचं हे असणं, त्या हे करून आपण समोर जायला पाहिजे. हेच मी सर्वांना मी सांगते. असं म्हटलं की समाजाने खूप अधिकारी आहेत, पण समाजाला हे माहिती नाही. पण तुमच्यासारखे जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांनी समाजापर्यंत केलं पाहिजे. हो हो नक्कीच नक्कीच हो. तो त्याच्यामुळे जयेश्वर काकाचे आमच्या म्हणजे ॲक्च्युली त्यांनी सगळ्यांना सोबत घेऊन व्हॉट्सअपवर नंबर काढून कॉन्टॅक्ट करून इकडे तिकडे कोणत्या समाजात कोणत्या क्षेत्रात कोण कार्यरत आहे हे करून सगळ्यांना एकत्रित केलं. पूर्ण नाव सांगा. माझं नाव लक्ष्मी देवीदास पवार आहे. मी राहणार जवळ बाजार इथे आहे. अतिशय प्रतिष्ठित आणि सन्मानाची जी परीक्षा आहे UPSC ही आपण हाय रँकनं उत्तीर्ण झालेलं आहे. याबद्दल आपलं काय मनोगत आहे? मी आता ज्या समाजातून येतो विसाडी समाज हा कष्टकरी समाज आहे आणि प्रथमच या समाजातून अत्यल्प लोकसंख्या असेल 30 ते 35,000 महाराष्ट्रात लोकसंख्या असेल या समाजातून मी आज UPSCमधून रँक काढली आहे. आणि नक्कीच मला गर्वाचा विषय आहे माझ्यासाठी, माझ्या पालकांसाठी, माझ्या पूर्ण समाजवासियांसाठी आणि याचा मला खूप आनंद होत आहे. आणि त्याचबरोबर माझा आनंद व्यक्त करण्यासाठी आणि याच्यात सामील राहण्यासाठी माझ्या समाज बांधवांनी छत्रपती संभाजीनगर येथे एक मोठा सत्कार आयोजित केला आहे. आपलं हे सलक्षण कोणत्या याच्यामध्ये झालं? माझं भारतीय वनसेवा ज्याला इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस म्हणतात त्यामध्ये माझं हे सिलेक्शन झालं आहे. देशात 81वा क्रमांक मी मिळवलेला आहे. आज या माध्यमातून समाजाला काय संदेश देणार? समाजाला हा संदेश आहे की जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. तसंच ज्याने शिक्षण घेतलं त्यासाठी जर वंचित बहुजन घटकांसाठी शिक्षण हा एकमेव पर्याय आहे जो 0 ते 1 पर्यंत जाऊ शकतो. म्हणून सर्वांनी शिक्षण घ्या आणि अशीच उत्तरोत्तर प्रगती करत राहा. आजही समाजाचे मुलं शिक्षणापासून वंचित आहेत. आपल्या संघटनेकडून काय त्यांना शिक्षणासाठी प्रयत्न करणार आहे? आपण आता जसा मी या समाजातून एक मोठ्या UPSCमधून अधिकारी झालो आहे, मला असं वाटतं की मी एक समाजाचं देणं लागतो. जिथं जिथं मार्गदर्शनाची गरज आहे संघटनेच्या माध्यमातून मी नक्की करेल. कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम त्यांना आला तर त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा. मी त्यांना नक्की जी हवी ती मदत करेल. आज किती विद्यार्थी सत्कार करण्यात आलेला आहे कार्यक्रम? 120. साधारणतः 120 ते 150 विद्यार्थी वेगवेगळ्या सेक्टरमध्ये जे कार्यरत आहेत, उच्च पदस्थ काही जे फॉरेनमध्ये आहेत त्यांचा सुद्धा सत्कार करण्यात आलेला आहे. IAS इक्विव्हॅलंट आपली पदवी राहणार आहे आणि त्या दर्जाचं आपलं पद राहणार आहे. नुसतं मार्गदर्शन करून आपल्या विद्यार्थ्यांना लागणार आहे तर तुम्हाला आर्थिक सहाय्यसुद्धा त्यांना करण्याची तुमची मानसिकता असली पाहिजे. हो बरोबरच. जेव्हा माझ्याकडनं जे पॉसिबल होईल माझ्या याच्यानुसार कुवतीनुसार ती नक्कीच मी त्यांना करेल. तुमचं नाव? माझं नाव अक्षय हरिभाऊ पवार, राहणार पाथर्डी. मॅडमचे एक मिनिट. त्यानंतर ॲडव्होकेट पूजा पवार.